सातत्याने मुलगी आजारी पडत असायची, मात्र तिचा आजार काय पूर्ण बरा होत नसायचा। या सर्व गोष्टीला कंटाळून एका विवाहितेनं आपल्या मुलीसह आयुष्याचा शेवट केला। धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात आहे। भाग्यश्री वानखेडे असं या विवाहित महिलेचं नाव असून 6 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं। सतत आजारी पडणाऱ्या मुलीच्या आजारपणाला कंटाळून आणि उपचारांनी थकल्यामुळे भाग्यश्रीने टोकाचं पाऊल उचललं। 1 जून रोजी पहाटे ही घटना घडली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली। भाग्यश्री वानखेडे या पेनूर जिल्हा परभणी येथील रहिवासी होत्या। त्यांच्या 6 महिन्यांची मुलगी जन्मापासून आजारी होती। मुलीला उपचारासाठी वारंवार दवाखान्यात नेलं जात असायचं। तिच्या उपचारावर खूप काही खर्च होता। भाग्यश्रीला वाटत होतं की उपचारांती मुलगी बरी होईल, पण मुलगी 6 महिन्यापासून सातत्याने आजारी पडायची। मुलगी सतत आजारी असल्यामुळे भाग्यश्री या खूप अस्वस्थ होत्या। एवढा औषध उपचार करूनही मुलगी का बरी होत नाही असं तिला सातत्याने वाटायचं। दवाखान्यात उपचार करूनही त्या थकून गेल्या होत्या। त्यामुळे त्यांनी अत्यंत दुःखद निर्णय घेतला। 1 जून रोजी पहाटेच्या सुमारास भाग्यश्री आपल्या मुलीला घेऊन शेतात पोहोचल्या। त्यांनी शेतातील विहिरीजवळ जाऊन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला।